नमस्कार. तर आजचा दुसरा दिवस आहे. गावी आल्यानंतर काल पहिल्या दिवशी आमचा धोंडे जेवणाचा कार्यक्रम झाला. खूप छान कार्यक्रम पार पडला. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. आजचा दुसरा दिवस आहे. तर आज मी माझ्या मामाच्या गावी जाणार आहे. धोंडे जेवणासाठी आम्ही सगळेच निघालो आहोत. इथे बघा माझी आजी आहे, हर्षू पण तयार झालेला आहे आणि मम्मीसुद्धा तयार झालेली आहे. आणि इकडे चिमूसुद्धा तयार झालेला आहे. पप्पा तयार झाले, पण पप्पाला थोडंसं तयार व्हायचं आहे. तर थोड्या वेळाने आम्ही निघणार आहोत माझ्या मामाकडे आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला तिथला आमचा कार्यक्रम कसा झाला ते व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळेल. ते माझे नाथ आहे, माझे देवकाकडे धोंडे जेवायला. तर आज आम्ही आजोळी धोंडे जेवायला चाललेलो आहोत. आता आम्ही निघालेलो आहोत. इकडे मम्मीसुद्धा घराच्या बाहेर पडलेली आहे. पप्पा आता आवरून घेत आहेत. हर्षू शूज घाल. हर्षूची मस्ती चालू आहे इथे. चुमू मोबाईल. तर फायनली आम्ही मामाच्या घरी पोहोचलेलो आहोत. एक अर्ध्या तासाच्या अंतरावर माझे मामा मामी राहतात, त्यामुळे आम्हाला यायला खूप वेळ लागला नाही. घरामध्ये आता एंट्री होत आहे आणि सर्वांची एकच घाई चालू आहात. तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात, पुण्यावरून येताना प्रवास कसा झाला. काय झालं गाडीला. दाराच्या बाहेर इथे खूप मोठा असा पोर्च आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि इथे मामाच्या मुलाची गाडी आहे, त्यासोबत मुलं खेळायला सुरू झालेली आहेत. आणि इथे मामीने, आम्ही यायच्या अगोदरच मामीचा स्वयंपाक झालेला आणि आल्यानंतर लगेच सर्वजण जेवायला बसले, कारण दुपार झाली होती. घरून निघायलासुद्धा उशीरच झाला होता. तर इथे पप्पा, हर्षू, चिमू यांना सर्वांना मामीने टिक्का लावलेला आहे. सर्वांची जेवण झाल्यानंतर हा आमच्या घरातला चॉकलेट हिरो म्हणू शकता. तर हा आमच्या मामाचा मुलगा आहे, त्याचं नाव शिवांश आहे, पण आम्ही त्याला लाडाने चिंटू म्हणतो. खूप खोडकर आहे तो. पुरणपोळीचं जेवण म्हणलं की जेवणानंतर तुम्हाला झोप येतेच येते, तर आमची झोप झालेली आहे. पुरणपोळी आणि धोंडे जेवणाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर एक छान सगळ्यांची झोप झालेली आहे. आता झोपेत उठल्यानंतर गरमागरम असा चहा झाला आणि चहा झाल्यानंतर आता जो आहेर करण्याचा एक कार्यक्रम असतो छोटासा, तो पार होणार आहे. तर त्यासाठी तयार होऊन हा कार्यक्रम पार पडल्यानंतर मी परत माझ्या आईच्या गावी जाणार आहे. चला तर मग आता हा छोटासा कार्यक्रम आपण उरकून घेऊया. मुलगा इथे खेळतोय दारामध्ये. मी खूप दिवसांनी त्याच्याकडे आले, त्याच्यामुळे तो माझ्याकडे अजिबात येत नाही आहे आणि त्याला खूप वेळ झालं वर बघ बोलते, तो बघत पण नाही आहे. चिंटू, चिंटू इकडे बघ. तो बघतच नाही आहे माझ्याकडे, कारण खूप दिवसांनी आल्यामुळे तो मला ओळखतच नाही आहे. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आमची तयारी चालू होणार आहे. थोडंसं डेकोरेशनसुद्धा करणार आहे मी. चला. तर फायनली या ठिकाणी आम्ही फुलांचा वापर करून अगदी साध्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे. या ठिकाणी मामीने अनारसेसुद्धा बनवलेले आहेत, खूप छान बनवले आहेत. त्याचबरोबर आम्हाला देण्यासाठी खूप छान अशा भेटवस्तू आणलेल्या आहेत, त्या आम्ही इथे समोरच ठेवलेल्या आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर अशा पद्धतीने फायनली आमचं डेकोरेशन झालेलं आहे. तर आहेराचा कार्यक्रम आता चालू होणार आहे. मम्मीचे माहेर असल्यामुळे पहिला मान मम्मीचा आणि ते पप्पाचा आहे, त्यामुळे सर्वप्रथम त्यांना आहेरासाठी दोघांना बसवलेला आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर मामीने मम्मीसाठी, माझ्यासाठी, त्यांच्या बहिणीसाठी खूप छान अशी साडी आणलेली आहे. त्यानंतर एका पाठोपाठ सर्वांचाच आहेर इथे करून झालेला आहे. ओटी भरण्याचा सुद्धा कार्यक्रम पार पडलेला आहे. मामीने त्यांच्या आईची ओटी भरलेली आहे. तर ह्या माझ्या मामीच्या आई आहेत, म्हणजे माझ्या मावशी आहेत. तर त्यांनी काशी रामेश्वरवरून येताना माझ्यासाठी खास देवापुढे ठेवण्यासाठी उतरंड आणलेली आहे. तर मनापासून खूप खूप धन्यवाद. आहेराचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मामीने आमच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू आम्हाला इथे दिलेल्या आहेत. खूप सुंदर असे भेटवस्तू आणलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आजोळी धोंडे जेवणाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला. आता आम्ही परत निघालेलो आहोत मम्मीच्या घरी. तर इथे आमचा चॉकलेट हिरो आम्हाला बाय करायला आलेला आहे. तर अशा पद्धतीने आजोळी
खूप सुंदर पद्धतीने आमचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि खूप साऱ्या आठवणी माझ्या मनामध्ये आणि या व्हिडिओच्या स्वरूपामध्ये मी माझ्यासोबत घेऊन चाललेले आहे. तर आजचा हा माझा आजोळ इथला धोंडे जेवणाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.